हॅलो स्टुडंट्स, घरीच आहे ना? घरीच राहावा, सुरक्षित राहावा. थोडंसं आपल्याला एक निसर्गाने संधी दिलेली आहे घरून शिकण्याची, तर त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. आपण फाउंडेशन या कोर्समध्ये बायोलॉजी या विषयासंदर्भात माहिती घेणार आहे. बायोलॉजी, या बायोलॉजीला मराठीमध्ये जीवशास्त्र असं म्हटलं जातं. जीवशास्त्र, जीवविज्ञान असंही म्हटलं जातं. आता मराठी नावावरून तुम्हाला ही व्याख्या सांगता येते. आपण थोडंसं याचा अर्थ बघूया. याच्यात दोन शब्द आहेत. हा इथून इथपर्यंतचा बायो एक शब्द आहे. बायो, बायोलॉजी इन शॉर्ट आपण कायम बायो म्हणत असतो. तर बायो या शब्दाचा अर्थ आहे लिव्हिंग. काय अर्थ आहे? लिव्हिंग, सजीव, किंवा यालाच लाईफ पण शब्द वापरला जातो, लाईफ. आणि म्हणून बायोलॉजीला लाईफ सायन्स असंही म्हटलं जातं. तर बायो या शब्दाचा अर्थ आहे लिव्हिंग, किंवा याला लाईफ म्हणायचं, म्हणजे जीव किंवा सजीव. आणि लॉजी या शब्दाचा अर्थ आहे स्टडी, अभ्यास करणं, किंवा याला अजूनही म्हटलं तर सायन्स, शास्त्र म्हटलं जातं. शास्त्र, विज्ञान म्हणजे सायन्स, स्टडी, लॉजी म्हणायचं. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय बायोलॉजी मध्ये लिव्हिंगचा अभ्यास केला जातो. सो बायो प्लस लॉजी इक्वल टू बायोलॉजी. म्हणजे कोणाचा अभ्यास करायचा आहे? यांचा, लिव्हिंगचा. आणि म्हणून बायोलॉजीची व्याख्या आहे स्टडी ऑफ. डेफिनेशन काय होईल बघा. बायोलॉजीची व्याख्या आपल्याला तयार करता येते. स्टडी ऑफ लिव्हिंग organisms is called as biology. व्हेरी सिंपल. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, स्टडी ऑफ लिव्हिंग, संपलं. सजीवांचा अभ्यास करणारी एक ब्रँच आहे, शाखा आहे, याला म्हणायचं जीवशास्त्र. एक शास्त्र म्हणजे सायन्सची एक ब्रँच आहे बायोलॉजी. याच्यामध्ये केवळ आणि केवळ सजीवांचा अभ्यास, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला जातो, याला म्हणायचं बायोलॉजी. मिनिंग क्लिअर झालं, कन्सेप्ट क्लिअर झाला. बायो मीन्स लिव्हिंग, लॉजी मीन्स स्टडी. सो स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. ओके, ठीक आहे. आता ह्या बायोलॉजी संदर्भातली आपण इंट्रोडक्शन पाहतोय. बायोलॉजी या विषयाची थोडीशी ओळख आपण बघणार आहे. सुरुवातीपासूनचा पार्ट आपण बघणार आहे की आताच आपण याचा अर्थ बघितला आणि या बायोलॉजी संदर्भात कोणी कोणी काम केलेलं आहे, बायोलॉजी नाव हे कोणी दिलेलं आहे, फादर ऑफ बायोलॉजी कोणाला म्हटलं जातं, लिव्हिंग म्हणजे काय, लिव्हिंगची वैशिष्ट्य काय काय आहेत, लिव्हिंगचे एक्झाम्पल काय काय आहेत, की जो बराचसा पार्ट आपल्याला माहिती आहे, अगदी फॅमिलियर आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपण हा जवळून अभ्यासलेला पार्ट आहे. आणि बायोलॉजी हा जो विषय आहे हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, की जेणेकरून आपल्या सजीवांशी संबंधित आहे, आपल्या स्वतःशी संबंधित आहे. या संदर्भात 10th मध्ये तुम्ही भरपूर इन्फॉर्मेशन मिळवलेले आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच आता होईल. असा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे बायोलॉजी. या संदर्भातले आपण थोडी माहिती घेणार आहे. आता हे जे बायोलॉजी आहे, आपण व्याख्या तर क्लिअर केलेली आहे. डेफिनेशन लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा किंवा जस्ट स्क्रीनशॉट घ्या किंवा नोटबुक मध्ये ते नोट करून घ्या. हा जो बायोलॉजी सब्जेक्ट आहे, हा जो शब्द आहे, हा शब्द कोणी दिला किंवा बायोलॉजीचा अभ्यास खूप डिटेल कोणी मांडलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. जसं की हा बायोलॉजी, या बायोलॉजीचा तुम्हाला असंही विचारलं जातं की कोणताही सब्जेक्ट घेत असताना त्याच्या संदर्भातली जास्तीत जास्त माहिती कोणी दिली किंवा तो विषय फोकसमध्ये कोणी आणला, तर त्याला आपण फादर ऑफ बायोलॉजी म्हणतो.
फादर ऑफ बायोलॉजी. आता जनरली फादर कोणाला म्हटलं जातं, तर ज्या व्यक्तीने त्या विषयासंदर्भात खूप महत्वाचं संशोधन केलेलं असतं, जास्तीत जास्त माहिती दिलेली असते, जास्तीत जास्त काम केलेलं असतं. जसं की बघा, आता समजा आपण आपलंच उदाहरण घेऊया. समजा आपण आणि आपले आई वडील, तर आपले आई वडील आपल्याला मोठं करण्यासाठी, आपल्या करिअरसाठी सतत धडपडतात, खूप कष्ट करतात, खूप काम करतात, आणि म्हणून आपण त्याला फादर मदर म्हणत असतो. तसं बायोलॉजी संदर्भात सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे, आणि ज्याला आपण फादर ऑफ बायोलॉजी म्हणतो, आणि तो फादर ऑफ बायोलॉजी म्हणजे अरिस्टॉटल आहे. अरिस्टॉटल या शास्त्रज्ञाला, या सायंटिस्टला म्हटलं जातं फादर ऑफ बायोलॉजी. ओके, का म्हणायचं आत्ताच मी सांगितलं की ज्यांनी त्या विषयासंदर्भातलं खूप मोठं काम केलेलं असतं, तेव्हा त्याला त्या विषयातील फादर असं म्हटलं जातं, ही पदवी दिली जाते. फादर ऑफ बायोलॉजी इज अरिस्टॉटल. तुम्हाला या संदर्भातली एक एमसीक्यू कळालं, वन सेंटेन्स पण कळालं, अरिस्टॉटलला म्हणायचं फादर ऑफ बायोलॉजी. ओके, ठीक आहे. आता अजून एक प्रश्न तयार होतो की ठीक आहे, त्यांनी खूप मोठं काम केलं म्हणून आपण त्याला फादर ऑफ बायोलॉजी म्हणतो, पण बायोलॉजी हे नाव कसं दिलेलं आहे, कुणी दिलेलं आहे? अरिस्टॉटलने दिलं का? तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणता की जो फादर आहे म्हणजे त्यांनीच नाव दिलं, असं काही नसतं. जसं की तुम्ही तुमच्यावरून उदाहरण घेऊ शकता, आपल्यावरून उदाहरण घेऊ शकता की ठीक आहे, तुमचं पालन पोषण असेल, तुमच्या करिअरसाठी असेल, तुम्हाला मोठं करण्यासाठी आपली घरातील आई वडील हे धडपडत असतात, म्हणजेच फादर मदर झाले. पण तुम्हाला दिलेलं हे जे नाव असतं हे त्यानेच दिलेलं आहे असं नसतं. काही वेळा तुमचे रिलेटिव्ह नाव देतात, काही वेळा तुमची आत्या कोण असेल ती नाव देत असते, मावशीने नाव ठेवलेलं असेल किंवा अन्य कोणी इतरांनी ठेवलेलं असेल. बरोबर, म्हणजे जो फादर आहे तोच तो नाव देतो असंही नाहीये. मग इथं बायोलॉजी हे नाव कोणी दिलेलं आहे? तर हे बायोलॉजी नाव दिलेलं आहे, म्हणजे आपण असं म्हणूया टर्म बायोलॉजी was given by, हे कोणी नाव दिलेलं आहे? तर टर्म बायोलॉजी हे जे नाव, बायोलॉजी हे नाव दिलेलं आहे ते वेगळ्या सायंटिस्टने दिलेलं आहे. ते दिलेलं आहे ट्रेविनारसने दिलेलं आहे, अँड लॅमार्कने पण दिलेलं आहे. लॅमार्क हे दोन सायंटिस्ट आहेत, ट्रेविनारस अँड लॅमार्क, गिव्स द टर्म बायोलॉजी. जे बायोलॉजी हे नाव ट्रेविनारस आणि लॅमार्कने दिलेलं आहे, तर फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं जातं अरिस्टॉटल. फरक कळलेला आहे का? फादर वेगळा आहे, नाव देणारे वेगळे आहेत. नाव कोणी दिलेलं आहे? ट्रेविनारस आणि लॅमार्क, ह्या दोन सायंटिस्टनी बायोलॉजी हे शब्द वापरलेला आहे, टर्म दिलेलं आहे. परंतु बायोलॉजीचा खूप डिटेल अभ्यास हा अरिस्टॉटलने केलेला आहे, आणि म्हणून याला म्हणायचं फादर ऑफ बायोलॉजी. बघा, सुरुवातीला तुम्हाला बायोलॉजीची व्याख्या कळाली, बायो शब्दाचा अर्थ कळाला लिव्हिंग, लॉजी शब्दाचा अर्थ कळाला स्टडी, मग बायोलॉजीची व्याख्या काय झाली? स्टडी ऑफ लिव्हिंग. ओके, आता हे बघितल्यानंतर आपण बघितलं की फादर ऑफ बायोलॉजी कोण आहे? तर तो आहे अरिस्टॉटल. टर्म बायोलॉजी वॉज गिवन बाय, म्हणजे नाव बायोलॉजी हे कोणी दिलेलं आहे? तर हे दोन सायंटिस्टने दिलेलं आहे, ट्रेविनारस अँड लॅमार्क यांनी दिलेलं आहे. आता जसं की आपण म्हणतो बायो म्हणजे लिव्हिंग, मग नक्की लिव्हिंगची वैशिष्ट्य काय? लिव्हिंग कोणाला म्हणायचं? लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधला काय फरक आहे हे तुम्हाला खूप खूप डिटेल माहित आहे, भरपूर उदाहरणं माहित आहेत, सगळे गुणधर्म सजीवांचे तुम्हाला माहित आहेत. तरी सुद्धा आपण की बायोलॉजी म्हटल्यानंतर सजीवांची वैशिष्ट्य बघणं हे गरजेचं असतं, क्रमप्राप्त असतं, सुरुवातीलाच ते बघणं गरजेचं असतं. येत असेल तर तुम्ही पटपट सांगायलाही काय हरकत नाही. बघूया आपण सजीवांची वैशिष्ट्ये, म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्यामधला काय काय फरक आहे हे बघूया आपण. हे कळालेलं आहे, हे दोन नावं ऍड करा, म्हणजे बायोलॉजी टर्म आणि फादर ऑफ बायोलॉजी. ओके, ठीक आहे. चला आपण
लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्या दोन शब्दांच्या दोन जे टर्म्स आपण वापरलेले आहेत त्याची थोडीशी माहिती घेऊया. भरपूर माहिती तुम्हाला या संदर्भात आहे. बघा, ऍक्च्युली तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की अभ्यास म्हणजे दुसरं काय, दुसरं तिसरं किंवा खूप अवघड गोष्ट असते. अजिबात नाही. तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये, दैनंदिन जीवनामध्ये जे तुम्ही काही ज्ञान मिळवता ना, तो म्हणजे अभ्यास. तो म्हणजे अभ्यास. मग ते कोणत्याही प्रकारचं असेल. तसं तुम्ही बघता की ठीक आहे की बाबा समजा एखादा डॉग आहे की तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. ठीक आहे, म्हणजे हालचाल करतो ना. कळालं, लिव्हिंगचं वैशिष्ट्य मुवमेंट आले. पण प्लांट तुम्ही बघता, एखादं कुंडीत लावलेलं प्लांट आहे, ते कालही तिथंच होतं, आजही तिथंच आहे, ते मात्र ठिकाण बदलत नाही. हे आपण दैनंदिन जीवनामध्ये शिकलोय, बघितलंय. बघणं, ऐकणं, हे जे वाचन वगैरे आहे हा अभ्यास आहे. त्यामुळे म्हणजे कुठली कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही आहे. साधे सोप्या पद्धतीनं तुम्ही ते घ्या, अगदी खूप मजा येते, खूप इंटरेस्टिंग होतं. ओके, चला मग बघूया लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. तुम्ही पण असं एक टेबल तयार करून घ्या. 3 कॉलम करायचं. पहिला कॉलम आहे कॅरेक्टर, दुसरा कॉलम आहे लिव्हिंग साठी आणि तिसरा कॉलम आहे नॉन लिव्हिंग साठी. सजीव आणि निर्जीव यांच्यामधले फरक काय काय हेही आपण बघूया. लिव्हिंग नॉन लिव्हिंग मधले डिफरन्स काय काय हे बघूया. वन बाय वन बघूया. सिक्वेन्स कोणताही तुम्हाला जो सिक्वेन्स आठवेल त्या सिक्वेन्सनं लिहिलं तरी चालू शकतं. बघा, सुरुवात आपण मुवमेंट पासून करूया. ठीक आहे, मुवमेंट, हालचाल. सांगा, लिव्हिंग हालचाल करतील की नॉन लिव्हिंग करतील? तर आपण सगळे लिव्हिंग आहोत. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, याचा अर्थ आपल्यामध्ये मुवमेंट प्रेझेंट आहे. सो मुवमेंट इज प्रेझेंट. ओके, पण हा बोर्ड असेल किंवा तुम्ही एखादी वस्तू ठेवलेली आहे तर ती त्याच ठिकाणी राहते, स्वतःहून वस्तू ठिकाण बदलत नाही, आणि म्हणजेच ती कशी आहे, नॉन लिव्हिंग. याचाच अर्थ नॉन लिव्हिंग मध्ये मुवमेंट नसते. सो मुवमेंट इज कम्प्लीट अबसेंट. कोणामध्ये? नॉन लिव्हिंग. ओके, मुवमेंट इज अबसेंट. पहिला मुद्दा कळाला. थोडक्यात असा आहे, जे हालचाल करतात ते सजीव आहेत, जे हालचाल करत नाही ते निर्जीव आहेत, नॉन लिव्हिंग. दुसरं बघूया, आपल्याला जगण्यासाठी काय काय लागतं. तर आपल्याला माहिती आहे, अन्न पदार्थ लागेल, पाणी लागेल, ऑक्सिजन लागेल. म्हणजे रिक्वायरमेंट कोणासाठी आहे? सो फूड, वॉटर अँड एअर. एअर म्हणजे ऑक्सिजन. याची कोणाला रिक्वायरमेंट आहे? तर ती लिव्हिंग साठी आवश्यकता आहे. सो रिक्वायर्ड फॉर लिव्हिंग, नॉट रिक्वायर्ड फॉर नॉन लिव्हिंग. सो इथं आपण शब्दात लिहूया रिक्वायर्ड. याची रिक्वायरमेंट ही सजीवांच्यासाठी असते, निर्जीवांच्यासाठी हे आवश्यक नसतं. सो नॉट रिक्वायर्ड. ओके, चला, 2 डिफरन्स कळाले. भरपूर मोठी लिस्ट आहे, तुम्हालाही माहित आहे. त्याच्यानंतर ग्रोथ बघूया आपण. ग्रोथ, वाढ होणे. कोणाची वाढ होते? आपण बघतो की आपण अगदी लहान असल्यापासून, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, आता हायर सेकंडरी मध्ये आपण येतोय, तर दरवर्षी आपल्या शारीरिक चेंजेस होतात. उंची वाढते, वजन वाढते, याचा अर्थ आपल्यामध्ये वाढ होते. पण आपल्या घरातील वस्तू आहेत की समजा तुमचा मोबाईल असेल तर मोबाईलची लांबी रुंदी ही फिक्स आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. म्हणजे ज्याच्यात वाढ होत नाही तो निर्जीव आहे, ज्याच्यात वाढ होते तो सजीव आहे. सो ग्रोथ इज प्रेझेंट इन लिव्हिंग. ओके, मग नॉन लिव्हिंग अबसेंट. ग्रोथ इज अबसेंट. क्लिअर? पुढं रेस्पिरेशन बघूया. रेस्पिरेशन, श्वसन म्हणतो आपण.
जसं की आता आपण बघितलं की आपण श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन घेतो, घेतलेलं ऑक्सिजन फूड ब्रेक करायला मदत होते, आम्हाला जगण्याला मदत करते. हे सजीवांच्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. नॉन लिव्हिंग साठी त्याचं रेस्पिरेशन होत नाही, मेटाबॉलिझम होत नाही, म्हणजे चय अपचय, खाल्लेले पदार्थ पचवणं, हे जे पदार्थ प्रोसेस असते हे सजीवांच्या मध्ये की जे निर्जीवांच्या मध्ये नसते. सो रेस्पिरेशन प्रेझेंट, absent in non-living. Then reproduction. म्हणजे काय असतं की याला आपण प्रजनन म्हणतो. एका सजीवापासून तशाच प्रकारचा दुसरा सजीव तयार होतो ज्याला रिप्रोडक्शन आहे. जसं आपल्या आई वडिलांच्या पासून आपण तयार झालेलं आहे. तुम्ही एखादी मँगो सीड घ्या, ती जमिनीत टाका, मँगोचं प्लांट तयार होईल. जवार पासून जवार तयार होतं, म्हणजे एका सजीवापासून डॉग पासून डॉग तयार होतो, याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. पण हा गुणधर्म फक्त कोणाकडे? सजीवांच्याकडे, निर्जीवांच्याकडे नसतो. म्हणजे आपल्या घरातील वस्तू ही सिंगल असेल तर त्याची डबल स्वतःहून होत नाही, याचा अर्थ त्याच्यात रिप्रोडक्शन नाही. सो रिप्रोडक्शन इज प्रेझेंट इन लिव्हिंग. प्रेझेंट but it is absent in non-living. Absent. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया आपण. नेक्स्ट कॅरेक्टर आहे ते म्हणजे सेल किंवा टिश्यू म्हणतो आपण. अनेक पेशी एकत्र आल्या की उती तयार होते. सेल म्हणजे पेशी. सो आपल्याला माहित आहे आपली शरीर आहे, बॉडी आहे, हे अनेक पेशींनी तयार झालेले आहे. वी आर मल्टी सेल्युलर, बहुपेशीय प्राणी आहोत आपण. काही प्राणी असे आहेत, काही सजीव असे आहेत की जे एका पेशीने तयार झालेले आहेत, युनिसेल्युलर असतील, काही मल्टी सेल्युलर असतील. पण त्या सजीवांच्या मध्ये पेशी हा महत्वाचा घटक असतोच असतो. म्हणजे सो सेल किंवा टिश्यू, अनेक पेशी एकत्र आल्या की त्याला आपण टिश्यू म्हणत असतो. आणि प्रेझेंट इन लिव्हिंग. present but it is absent in non-living. किती सोपं आहे बघा. हे सगळी वैशिष्ट्ये आहे, हे तुम्ही रोज बघता, तीच वैशिष्ट्ये आपण घेतलेले. त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? संवेदनशीलता, ज्ञान होण्याची क्षमता, संवेदना होणं. आता बघा, हा माझा आवाज आहे, हा तुम्ही ऐकताय किंवा डोळ्याच्या साह्याने स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय की काय लिहिलेलं आहे. हे आपल्याला संवेदना होते, ज्ञान होतं. आणि संवेदना होण्याचा गुणधर्म असतो तो आपल्यामध्ये आहे, सजीवांच्या मध्ये आहे, म्हणजे लिव्हिंग मध्ये असतो. सो सेन्सिटिव्हिटी इज प्रेझेंट इन लिव्हिंग बट absent in non-living. absent in non-living. खूप खूप मोठी लिस्ट आहे की जे सजीवांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आता जास्त आपण इंट्रोडक्शन मध्ये महत्वाची त्याची काही वैशिष्ट्ये आपण बघितलेले आहेत. याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पलची एक लिस्ट करायला सांगणार आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी आपण त्याचे एक्झाम्पल्स बघूया. आता ह्या लिव्हिंगची, सजीवांची एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. तुम्ही एक्झरसाइज म्हणून, एक होमवर्क म्हणून एक लिस्ट करू शकता. एक काम करा तुम्ही की नोटबुकच्या पेज घ्या, त्याचे दोन कॉलम करा आणि एकामध्ये लिव्हिंगची लिस्ट करा, एकामध्ये नॉन लिव्हिंगची लिस्ट करा. अगदी 5 मिनिटाचं काम आहे. आणि बघूया तुम्हाला किती जास्तीत जास्त नावं लिहिता येतात सजीवांची किंवा निर्जीवांची. म्हणजे तुम्ही जे काय बघता, पाहिलंय ते किती तुम्ही लिहू शकता, किती आठवू शकता. जेवढं जास्तीत जास्त लिहिता येतील तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा. ती सगळे एक्झाम्पल आहेत. इथं आता आपण जस्ट 1-2 एक्झाम्पल लिहूया आपण लिव्हिंगचे आणि नॉन लिव्हिंगचे. म्हणजे सगळे जे अॅनिमल्स असतील, प्लांट्स असतील, हे लिव्हिंग आहेत. अॅनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत आणि मायक्रोब्स आहेत. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्म जीव आहेत, ते पण सजीवच आहेत. जसं की आता तुम्ही बघता की बाहेर सगळं जग ठप्प झालेलं आहे एका व्हायरसमुळं. बट व्हायरस इज अ बायोलॉजिकल पझल.
लिव्हिंग नॉन लिव्हिंग हे आपण नंतर डिटेल पुढे बघूया. प्लांट्स आहेत आणि मध्ये सगळे सजीव आहेत. निर्जीवांचे वैशिष्ट्य खूप सांगता येतील तुम्हाला. सँड असेल, वाळू म्हणतो आपण, टेबल असेल, पेन असेल, अन्य कोणतेही वस्तू तुम्ही सांगू शकता. सो दिस इज अबाउट लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आता तुम्ही एकच काम करायचं आहे, नॉन लिव्हिंग तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज नाही. लिव्हिंगचं कॉलम बघा, तुमच्याकडे सजीवांची सगळी वैशिष्ट्ये तयार झालेली असतील. आणि याचाच अर्थ आजचं जे बायोलॉजीचं लेक्चर आहे हे अगदी खूप बेसिक पासून आपण सुरुवात केलेलं आहे. म्हणजे तुमचं फाउंडेशन एवढं स्ट्रॉंग होणार आहे की फ्युचरमध्ये तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये या विषयातील किंवा अन्य कुठल्याही विषयातील कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि म्हणून फाउंडेशनचा कोर्स खूप महत्वाचा आहे. तुम्ही तुमचे बाकीचे कोण मित्र वगैरे असतील त्या सगळ्यांना हे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक पाठवा, आम्हीही पाठवू किंवा ऑब्झर्व करा. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. उरलेला पार्ट आपण नंतरच्या तासाला कंप्लीट करणार आहे. पण त्याच्या अगोदर आजचा फ्लॅशबॅक बघायचा आहे, हायलाइट्स बघायचे आहे, मेन पॉइंट्स थोडस बघायचं. सांगा एकदा कोणत्या विषयाचं लेक्चर आपण ऑब्झर्व केलेलं आहे? ओके, बायोलॉजी. गुड. बायो शब्दाचा अर्थ काय? लिव्हिंग किंवा लाईफ. व्हेरी गुड. लॉजी मीन्स स्टडी ऑर सायन्स. मग सांगा बायोलॉजीची व्याख्या? स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हेरी गुड. सांगा बायोलॉजीचा फादर कोण आहे? एक सायंटिस्टची नावं मी सांगितली होती की ज्यानं खूप मोठं काम बायोलॉजीसाठी केलेलं आहे. हा अरिस्टॉटल. व्हेरी नाईस, अरिस्टॉटल. बायोलॉजी हे नाव दिलेलं आहे, दोन सायंटिस्ट सांगितले, एक ट्रेव्हिनॅरियस आणि दुसरं लॅमार्क यांनी बायोलॉजी हे नाव दिलं. आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं सजीव आणि निर्जीव यांचे फरक, म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, त्याची काही वैशिष्ट्ये आपण बघितलेले आहेत. व्यवस्थित हे व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. उरलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. थँक्यू व्हेरी मच.